पोरांनो, जय हिंद. कसे आहात? फिट राहा, मस्त राहा. तर आपण आज वयवारी या प्रकरणातील एक महत्वपूर्ण प्रकार बघणार आहोत, जो की आपल्या अग्निवीर, SSC GD, पोलीस भरती, वनरक्षक अशा सर्व प्रकारच्या पेपरसाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि महत्वाचा आहे. चला तर मग बघूया तो प्रश्न कोणता आहे. तर बघा, A व B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. तर A चे आजचे वय किती? तर लक्षात घ्या, सर्वात आधी आपल्याला प्रश्नामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं काय हे समजणं गरजेचं आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला A व B चं काय दिलेलं आहे? आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. नंतर काय दिलंय? तर 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे की 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होणार आहे ते दिलेलं आहे. आणि शेवटी A चं आजचं वय विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, दोन व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत? तर A आणि B. त्यांचं काय दिलेलं आहे? सर्वात प्रथम आपल्याला काय दिलंय? तर आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर काय? 5:6. यावरून त्यांचं आजचं वय काय होणार आहे? तर A चं होईल 5x आणि B चं होईल 6x. नंतर काय सांगितलंय? तर 7 वर्षानंतर, मग 7 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे. पण 7 वर्षानंतर आता जर समजा A चं आजचं वय 5x असेल, तर 7 वर्षानंतरचं A चं वय काय होणार आहे? तर बघा, 7 वर्षानंतर A चं वय होईल 5x अधिक 7. B चं वय काय होणार आहे 7 वर्षानंतर? 6x अधिक 7. मग A चं वय होईल 5x अधिक 7, B चं 6x अधिक 7. पण त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे? तर त्यांचं गुणोत्तर होईल, A चं होईल 6 आणि B चं होईल 7. 6 आपल्याकडे 7 वर्षानंतरचे वय आहे आणि 7 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. या दोघांना कम्पेअर करायचं आहे आणि x ची किंमत काढायची आहे. तर बघा मग काय होतंय? 5x अधिक 7 छेद 6x अधिक 7 बरोबर काय होणार आहे? 6/7 ही आपली मांडणी होणार आहे. आता याच्यानंतर आपण काय करणार आहे? 7 इथं काय करतंय? भागतंय. त्याला इकडे जर आणलं तर तो काय करेल? गुणाकार करेल. तर मग घ्या 7 कंसात 5x अधिक 7 बरोबर खालील जी छेदातला 6x अधिक 7 ही ग्रुप पलीकडे गेला तर तो काय करेल? 6 बरोबर गुणाकार करेल. त्याला मांडून घ्या 6 कंसात 6x अधिक 7. त्यानंतर गुणाकार करून घ्या. काय होणार आहे? 7 गुणिले 5x 7×5 35x अधिक 7 गुणिले 7 7×7 49 बरोबर 6 गुणिले 6x काय होईल? 6×6 36x अधिक 6 गुणिले 7 6×7 42. आता x एका साईडला घेऊन या आणि जे काय बाकीचे संख्या राहिलेले ते एका साईडला घेऊन या. मग काय होईल बघा आता? 49 42 इथं काय करतंय? प्लस मध्ये आहे. इकडे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आले की काय होईल? वजा 42 बरोबर 36x 35x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले काय होईल? वजा 35x. 49 वजा 42, 49 मधून 42 गेलं, राहिलं काय? 7 बरोबर चिन्ह. नंतर 36x वजा 35x राहिलं काय? 1x म्हणजे फक्त x राहिलं. मग x बरोबर काय आलं? तर 7. लक्षात घ्या, x बरोबर आलं 7. आता आपल्याला काढायचंय काय? तर A चं आजचं वय. A चं आजचं वय किती आहे बघा, इथं बघून घ्या. A चं आजचं वय आहे 5x. मग A बरोबर काय आजचं वय? 5x. इथं x ची किंमत ठेवून द्या, A चं आजचं वय मिळून जाईल. मग A बरोबर 5 गुणिले 7 काय येईल? बरोबर 7×5 35 वर्ष हे भेटलं A चं वय. तर अशा प्रकारे आपण हा टाईप बघितलेला आहे. अशा नवीन नवीन आपल्याला गणितातील टाईप एकदम बेसिक पासून पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय हिंद.